नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथमध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी व पालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर जस्ट क्वालिफाईड 213 मार्क्स ते 300 मार्क्सच्या दरम्यान येत आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी BAMS चे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता याच्यामध्ये आपण सर्वात पहिले 2 टप्पे पाडणार आहोत। पहिला टप्पा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बजेट चांगलं आहे की ते महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटची फीज अफोर्ड करू शकतात किंवा डीम युनिव्हर्सिटीची ते फीज अफोर्ड करू शकतात, तर त्या विद्यार्थ्यांचा एक टप्पा पडतो। आणि दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे लो बजेट वाले विद्यार्थी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बजेट खूप कमी आहे आणि ते जास्त फीज अफोर्ड करू शकत नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी बेस्ट BAMS चा ऑप्शन कोणता असणार आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जे विद्यार्थी अजूनही आपल्या फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झालेले नसतील, तर त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तर त्या लिंकवर टॅप करून तुम्ही नक्कीच फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा। तिथे आपल्याला टाइम टू टाइम अपडेट बघायला मिळतात। सर्वात पहिले आपण ज्या विद्यार्थ्यांचं बजेट आहे तर त्या विद्यार्थ्यांबद्दल चर्चा करू। आता ज्या विद्यार्थ्यांचं बजेट मॅनेजमेंटसाठी किंवा डिमिनियरसाठी 30 लाख ते 50 लाखाच्या दरम्यान आहे, पूर्ण टोटल बजेट समजा ते 6 लाख ते 9 लाख पर इयरची त्यांची तयारी आहे, तर ते महाराष्ट्रामध्येच मॅनेजमेंटने किंवा डीम युनिव्हर्सिटीने ऍडमिशन घेऊ शकतात। आता राहिला विषय ज्या विद्यार्थ्यांचं बजेट नाही, तर त्यांच्यासाठी आउट ऑफ स्टेटला आपण ऍडमिशन करून देतो विद्यार्थी मित्रांनो। तिथे की तुम्हाला 2,04,600 पासून आपल्याकडे बेस्ट कॉलेजेस आहेत, तिथे की 2 लाख पर इयर ते 2,40,000 पर इयर, 3 लाख ते 4 लाख पर इयर, तर अशा आपल्याकडे काही कॉलेजेस आहेत। तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की आपण कोणत्या स्टेट बद्दल विचार करतोय। आता जर तुमचं बजेट आहे 3 ते 4 लाख पर इयरचं, तर मध्य प्रदेशमध्ये बेस्ट असं कॉलेज तुम्हाला आपण देऊ, ते की NCISM मॅन्डेट आहे आणि ते टॉपचं कॉलेज आहे, जिथे की आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी गेल्या वर्षापासून तिथे शिकतायत। तिथे की तुम्हाला कॉलेजचा कॅम्पस चांगला आहे, कॉलेजची बिल्डिंग चांगली आहे, हॉस्टेल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आहे, सिटीमध्ये कॉलेजेस आहेत, तिथे तुम्हाला डायसेक्शन साठी डेड बॉडी सुद्धा बघायला मिळते, विद्यार्थ्यांचे रेग्युलर प्रॅक्टिकल्स होतात, महाराष्ट्राची फॅकल्टी सुद्धा बघायला मिळते। तर अशा कॉलेजमध्ये आपण तुमचं ऍडमिशन करून देऊ। आता राहिला विषय ज्या विद्यार्थ्यांचं बजेट 2 लाख पर इयरचं आहे, 2,40,000 पर इयर, 2,20,000 पर इयर, तर अशा विद्यार्थ्यांचं आपण ऍडमिशन करून देतो उत्तर प्रदेशमध्ये। एकदम बेस्ट असं ऑप्शन तुमच्यासाठी असणार आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचं बजेट नाही त्यांच्यासाठी उत्तर प्रदेश एकदम बेस्ट ऑप्शन, कारण तिथं कोणत्याही प्रकारचं डोनेशन नाही आणि कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस तिथे घेतले जात नाही। जर तुम्ही आमच्या थ्रू जर उत्तर प्रदेशला जायचं म्हटलं, तर तुम्हाला फक्त जे कॉलेजची फीज वेबसाईटवर दिसते आहे तेच तुम्हाला पे करायची, बाकी कोणत्याही प्रकारचं डोनेशन तुम्हाला द्यायची आवश्यकता नाही। आता तुम्ही म्हणाल सर, आता तुम्ही तर सांगताय की मध्य प्रदेशमध्ये करून देऊ, UP मध्ये करून देऊ, कर्नाटकमध्ये करून देऊ, तर प्रोसेस कशी असणार आहे? तर प्रोसेस तुम्हाला फक्त आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ स्टेटला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, त्यांना 100% रिप्लाय देण्यात येईल आणि त्यांना सविस्तरपणे पूर्ण प्रोसेस काय असणार आहे ती समजावून दिली जाईल आणि कमीत कमी फीज मध्ये तुमचं ऍडमिशन करून दिलं जाईल। आता तुम्ही म्हणाल सर, उत्तर प्रदेशमध्ये कसं कॉलेज भेटेल आम्हाला? कॉलेज एकदम बेस्ट असणार आहे, NCISM मॅन्डेट आहे, युनिव्हर्सिटी चांगली असेल, जिथे की आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी गेल्या 3-4 वर्षापासून आपण पाठवतोय, तर अशाच कॉलेजला आपण तुमचं ऍडमिशन करू। तिथे की डायसेक्शन साठी डेड बॉडी सुद्धा आहे, तिथे तुमचे प्रॅक्टिकल्स रेग्युलर होतात, एकाच कॅम्पसमध्ये हॉस्टेल प्लस हॉस्पिटल जॉईंट आहे, हॉस्पिटलचा पेशंट फ्लो चांगला आहे, आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू चांगले आहे, तिथे की चांगल्या प्रकारे त्यांचं टीचिंग होते, तिथं कोणत्याही प्रकारचा 4.5 वर्षाचा बॉन्ड नाही। आणि UP साठी सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी फीज आहे ती तुम्हाला 4.5 वर्ष पे करायची आहे। 1 वर्षाची जी तुमची इंटर्नशिप असणार आहे ती तुम्हाला पूर्णपणे मोफत असणार आहे। आणि आता जे विद्यार्थी याच्या इंटरेस्टेड आहे आउट ऑफ स्टेट साठी, मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश साठी, तर त्यांनी नक्की माझ्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा, त्यांना 100% व्यवस्थितपणे गायडन्स करून त्यांचं 100% ऍडमिशन केलं जाईल। आता तुम्ही जर आमच्याकडे जॉईन झाले तर तुम्हाला काय फायदा असणार आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही केव्हाही 24 घंटे तुम्ही केव्हाही कॉल करू शकता, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल। आणि ऍडमिशन पासून ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते तुमचं कॉलेजमध्ये पूर्ण सेटलमेंट होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असतो। ऍडमिशनच्या टायमाला आमचा टीम मेंबर तुमच्या सोबत येतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला सुद्धा आमचा टीम मेंबर तुमच्या सोबत येतो। त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची जी हेल्प लागते ती तुम्हाला परस्पर तिथे भेटते। आता जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत तर त्यांनी नक्की माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, 100% तुमचं ऍडमिशन करून देण्यात येईल। आणि जे विद्यार्थी अजूनही
फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झालेले नसतील त्यांनी 100% तिथे जॉईन व्हा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तर त्यांनी नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा, त्यांचं 100% त्यांना उत्तर देण्यात येईल. धन्यवाद.